नमस्कार, मी सौ सुनंदा पटेल. आशिष निनगुरकर लिखित परदेश शिक्षणाची वैभवगाथा या लेखाचे वाचन करीत आहे. सामाजिक आर्थिक मागासलेपणात जिथं रोजचं जगणंच एक मोठी लढाई असते, अशा कुटुंबातून फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर ब्रिटिश शासनाची महत्त्वाची आणि मानाची अशी चेवेनिंग स्कॉलरशिप मिळवणे सोपी गोष्ट नाही. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एक मार्ग काढत व अनेक संकटांना तोंड देत ग्रामीण भागातील एका परदेशातील 1.5 कोटीची मानाची स्कॉलरशिप मिळवली आहे. त्याचीच ही वैभवगाथा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पिढीजात असलेले 18 दारिद्र्य, पुण्यात बांधकाम मजूर म्हणून केलेलं काम, पोटाला चिमटा देऊन मुलाच्या शिक्षणासाठी केलेली धडपड, या सगळ्यांचं चीज झालंय. पण हा प्रवास सोपा नव्हता. वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि गणेश सोनोने या दाम्पत्याचा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेगळ्या 3 विद्यापीठांकडून तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्यात. वैभव विमल गणेश सोनोने असे या हरहुन्नरी तरुणाचं नाव आहे. सोनोने कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने झपाटलेलं. एक वेळ घरात खायलाही काही नसले तरी चालेल, मात्र मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं कमी पडू द्यायची नाहीत, हेच वैभवच्या आईवडिलांचे ध्येय. त्यामुळे हा कठीण प्रवास साध्य झाला आहे. आईवडिलांनी जे कष्ट केलेत त्याचे चीज झाल्याची भावना तर वैभवच्या व्यक्तिमत्वातून दिसत आहेच. पण त्यापेक्षा मोठी भावना ही आहे की या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मागासलेल्या वंचित समुदायाचे प्रतिनिधित्व तो आता करेल व हे करत असताना त्यांच्या न्याय आणि हक्काची भूमिका त्याला उत्तमरित्या मांडता येईल. वैभवने अभ्यासात कधी कुचराई केली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आता वैभवला चेवेनिंग अवॉर्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये पर्यावरण व विकास याविषयी अभ्यासासाठी, तर कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्येच अभ्यासासाठी आणि कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजिला यामध्ये शेती आणि ग्रामीण विकास याविषयी अभ्यासासाठी मंजूर झाली आहे. आता तो लवकरच उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला जाणार आहे. वैभवच्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की पुण्यासारख्या शहरात 2 वेळच्या जेवणाची सोय होणंही त्याला शक्य नव्हतं. काही दिवस त्याने मित्रांकडे तर काही दिवस नातेवाईकांकडे घालवले आणि नंतर वसतिगृहात प्रवेश मिळवला. तरीही त्याच्या जेवणाचा प्रश्न होताच. हे कळाल्यावर त्याच्या आईनं सोन्याचं मंगळसूत्र आणि चांदीची जोडवी विकली आणि पोराला पैसे पाठवले. वैभवचे सुरुवातीचे शिक्षण हे संत सखाराम महाराज संस्थान लोणी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत झाले. तिथल्या शिक्षकांनी वैभवमधलं टॅलेंट हेरलं आणि त्याच्यासाठी शाळेच्या ग्रंथालयाची दारं 24 तास उघडी केली. तो तासनतास ग्रंथालयात घालवायचा. वाचनातून त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या आणि त्याने पुढचं आयुष्य आर्थिक सामाजिक दुर्बलतेने मागासलेल्यांसाठी घालवण्याचं निश्चित केलं. पुढे त्याने उच्च शिक्षणासाठी पुणे गाठलं आणि फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात BA केलं. मात्र यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. शिक्षकांना जेव्हा ही त्याची परिस्थिती समजली तेव्हा त्यांनी काही दिवस त्याच्या जेवणाची सोय केली. पण वैभवला खरा मदतीचा हात मिळाला तो ठाण्याच्या विद्यादान सहाय्यक मंडळाकडून. नावाप्रमाणेच शिक्षण घेणाऱ्यांना मदत करणाऱ्या ह्या संस्थेने वैभवच्या जेवणाचा खर्च उचलला आणि त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. पुढे वैभवनं बेंगलोर गाठलं आणि तेथील अजिम प्रेमजी विद्यापीठातून MA डेव्हलपमेंट हे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच नोकरी करून शिक्षण घ्यावं हे अनेकांनी वैभवला सुचवलं होतं. त्यानं तसा विचार वडिलांकडे बोलून दाखवला. मात्र वडिलांनी त्याला ठामपणे आपल्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी सांगितलं. वडिलांचं म्हणणं होतं,
आपल्या घरातील 18 दारिद्र्य हे पिढ्यानपिढ्या आम्ही सोसतोय. पुढची 4-5 वर्षे यात आणखी बदल झाला नाही तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र तू आपल्या शिक्षणावरचं लक्ष विचलित होऊ देऊ नको. सामाजिक विषयात शिक्षण घेतलेल्या वैभवनं प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली आणि त्याला साथ मिळाली प्रदान या संस्थेची. ही संस्था देशभरातील अतिमागास भागात आदिवासी गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करते. या संस्थेत वैभव सध्या मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अतिदुर्गम गावात आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करत आहे. वैभव या गावात गेल्यापासून या गावचं रूपच पालटलं आहे. आधी या गावात पिण्यासाठी पाणी नव्हतं. शेती ही कोरडवाहू होती. रोजगार नसल्यानं लोक मोठ्या प्रमाणात गाव सोडून शहरात पलायन करायचे. आता मात्र वैभव आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने गाव पुन्हा समृद्ध होत आहे. वैभवने रोजगार हमीच्या कामात होणारा भ्रष्टाचार थांबवलाय. जलसंधारणाची विविध कामे करून शेती सिंचनाखाली आणली आहे. आता लोक दुबार तिबार पिके घेतात आणि त्यामुळे त्यांचं पलायन सुद्धा थांबलं. या गावात कार्य करताना वैभववर जीव घेणे हल्ले सुद्धा झाले. मात्र त्यानं गावकऱ्यांच्या विकासाचं कार्य सोडलं नाही. गावी असताना आपले आईवडील आणि समाजाचं दुःख बघितलेल्या वैभवनं अशाच वंचित दुर्लक्षित लोकांसाठी कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तो आता ब्रिटनमध्ये शिक्षण घेणार आहे. वैभवला मंजूर झालेली स्कॉलरशिप मिळवण्यासाठी एकलव्य या संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम या अंतर्गत मोठी मदत झाली आहे. वैभव परदेशी शिक्षणासाठी जात असल्यानं अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या वैभवच्या आईवडिलांना त्याचा सार्थ अभिमान वाटतो. याबाबत वैभवची आई विमल सोनोने सांगतात, मुलानं शिकावं, मोठं व्हावं यासाठी आम्ही आमच्या परीनं खूप प्रयत्न केले. हलाखीचे दिवस सोसले, पण मुलांचं शिक्षण थांबू दिलं नाही. तर वैभवचे वडील म्हणतात, आता बाबासाहेबांप्रमाणेच माझा मुलगाही ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जातोय. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. येत्या काळात ग्रामीण भागातील आणि वंचित घटकांमधील लेकरांनी असेच पुढे जावे. वैभवने मागील वर्षी त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या स्नेहलसोबत आंतरजातीय विवाह केलाय. सध्या ती अजिम प्रेमजी फाउंडेशनमध्ये काम करते. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी सरकारी शाळांमधील शिक्षकांसोबत काम करत आहे. तिने सुद्धा एकलव्य संस्थेमार्फत ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे तीही आता चेवनिंग स्कॉलरशिपच्या प्रतीक्षा यादीत आहे. वैभवला विश्वास आहे की ती सुद्धा लवकरच या शिष्यवृत्तीसाठी पात्र होईल आणि दोघेही ब्रिटनमध्ये पुढचं उच्च शिक्षण घेऊन पुन्हा भारतात येऊन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी आयुष्यभर काम करतील. तसेच चेवनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या एकलव्य मुवमेंटच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामचे वैभवने आभार मानले आहेत. येत्या काळात असे अनेक एकलव्य घडविण्याचा संकल्प घेतला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीच्या असमान वाटपामुळे वंचित अजूनच मागे राहतात. त्यामुळे आजच्या भांडवलवादी व्यवस्थेत अनेकांचं स्थान मागेच आहे. मागच्या 6-7 वर्षात गोंड आणि कोरकू या आदिवासी जमातींसोबत काम करून आणि भारत तसेच भारताबाहेरील आदिवासी आणि वंचित घटकांचा अभ्यास केल्यानंतर ही नैसर्गिक साधन संपत्तीच्या हक्काची लढाई वैभवला महत्त्वाची वाटली आणि म्हणून त्याने पर्यावरण व्यवस्थापन आणि विकास या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाचे क्षेत्र निवडले आहे. फक्त शिक्षण हेच वंचितांचं भांडवल ही गोष्ट खरी आहे, पण या भांडवली जगात आता आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज आहे आणि आपल्या हक्काची लढाई हर एक प्रकारे लढण्याची गरज आहे, असे तो म्हणतो. त्याच्या पुढील शिक्षणासाठी आणि एकूणच कार्यासाठी आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद.